आनंद आश्रमात मंगळवारी भरलेल्या जनता दरबारात शिवसेना नेते मनोज शिंदे यांनी जनसंवादाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवले। ठाण्यात दर मंगळवारी आणि दर गुरुवारी शिवसेनेच्या वतीने जनसंवाद आयोजित केला जातो। या जनसंवादात फक्त ठाणे मुंबई परिसरातील नागरिक आपले प्रश्न सोडवण्यासाठी येत नाही, तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक आनंद आश्रमातील आयोजित केलेल्या जनसंवादात आपले प्रश्न मांडतात। जनतेचे जे काही प्रश्न असतात ते तात्काळ मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे शिलेदार प्रयत्न करतात। गडचिरोलीचा प्रश्न तात्काळ तेथील कलेक्टरांशी बोलून शिवसेना नेते मनोज शिंदे यांनी सोडवला। तसेच जनता दरबारात येण्याआधी हिरमुसलेले चेहरे बाहेर जाताना मात्र प्रसन्न चेहऱ्याने जातात। लाडक्या बहिणींचे प्रेम, नागरिकांचा विश्वास यावर जनसंवाद उपक्रमाचे यश आहे आणि ह्या जनसंवादात प्रश्न घेऊन आलेला व्यक्ती रिकाम्या हाताने कधीही परत जात नाही। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असलेला विश्वास हाच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे। त्यामुळे आम्ही जनतेचे प्रश्न सोडवू शकतो अशी भावना शिवसेना नेते मनोज शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली। आयोजित जनसंवादात माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, माजी नगरसेवक दिलीप बाटके, शिवसेना महिला आघाडीच्या ज्येष्ठ तडफदार नेत्या अनिता बिजे, रेखा मिरजकर तसेच अन्य महिला पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते। आजच्या जनता दरबारात ठरलेली वेळ उलटून गेल्यानंतरही लोकांची लागलेली रीघ हेच जनसंवाद उपक्रमाचे यश आहे। या बाबतीत तुम्हाला काय काय बेनिफिट मिळाले, गव्हर्नमेंटचं काय मिळाले, काय काय मिळाले, गव्हर्नमेंटने काय काय दिले, तुमचे मिस्टर मुलांचं शिक्षण, घराचे पैसे वगैरे काय असेल ते इलेक्शनमध्ये त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनचा निधी फिर्याद तुम्ही लावलेली आहे इलेक्शन एसटी मार्फत अहवाल कलेक्टरकडे गेला होता। कलेक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये शेरा मागला, कलेक्टरकडून शेरा असं मागलं की ह्या इलेक्शनच्या डेटच्या अनुषंगाने पण ऍक्च्युली जर तुम्ही एसपीचं पत्र बघितलं, स्टेशन यादीचं बघितलं, ते इलेक्शन होतं 2014चं, त्या इलेक्शनच्या अनुषंगाने कलेक्टरचं पण कलेक्टरला लावलंय सर। नमस्कार। त्यांचं असं म्हणणं येतं की तो स्पॉट स्पेशल यांच्याशी काही संबंध तशा प्रकारचा एसपीने ऑर्डर केलेली आहे परंतु त्याच्यामध्ये पीडी काढून ते नाकारलेलं आहे। पण त्या देशामध्ये आपल्या गॅजेटमध्ये जे आहे नोंद आहे त्याच्याप्रमाणे त्याला ती रक्कम लागू होते। तर मी ह्यानं तुम्हाला भेटायला पाठवतो, तर कसं विशेष कार्य करून जरा बघा काय करते त्याचं सेन्सिटिव्हिटी साहेबांना येस तुम्ही तुम्हाला भेटायला पाठवतो, तुम्ही जरा साहेबांना भेटून द्या, पॉझिटिव्ह मुद्दा ना गॅजेटचा समजून सांगा, माझा नंबर घ्या, तुम्हाला पॉझिटिव्ह काम झालं कळवा, काही बोलत असेल तरी कळवा, पण एकनाथ शिंदेच्या पोलीस सोडलंय साया वाळून कोण त्यांनी वेळेस कारवाई न केल्यामुळे दुसऱ्याने पण पडलं सहाय्यक आयुक्तांनी वर्ग केलेला आहे।
आता सहाय्यक आयुक्त त्याच्यावरती कारवाई सहाय्यकांना पण दिला मी अर्ज. आयुक्त कारवाई करणार आहे. सहाय्यक आहे किती कालावधीमध्ये करणार आहेत काय बोलले का? मला ऐका ना माझं ऐका, किती बोलता तुम्ही, ऐका जरा माझं ऐका. मला तुम्ही सांगा या तारखेपर्यंत हा माणूस पुढे जाणार नाही आणि मी पण जाणार नाही पुढे. तुम्ही मला सांगा आम्ही तारखेपर्यंत याला क्लिअर करतो. ठीक आहे, मला तुम्ही या नंबरवर माझा पी आहे त्याला सांगा की तारखेला तुम्ही क्लिअर करता. तुम्हाला तुम्ही सांगा किती तारखेला पार्टनरशी बोला, कोणाशी बोलायचं बोला, याची पैसे कधी क्लिअर करतात ती मला एक तारीख द्या. त्या ती डेट मी त्या डेटवर तुम्हाला त्रास देणार नाही. आणि त्याच्यानंतर असं त्रास होईल तुम्हाला पण अडवणार नाही. ठीक आहे, थँक्यू. काय म्हणलं तुम्ही? आईला म्हणजे सर्वांनी आणि शिक्षण पण त्याच्यामुळे मी जॉबमध्ये नाही जाऊ शकत नाही. तर एक स्टॉल मला पाहिजे आईसाठी. लोकांना जनसंवाद हा जो आनंद आश्रम मध्ये आमचा या ठिकाणी जनसंवाद भरतो, त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे प्रत्येक मंगळवारी या ठिकाणी आम्ही वैती साहेब, साप्ते साहेब, गाडवे साहेब, पडवळ साहेब, आमच्या अनिता बिर्जे मॅडम, अवसरमल साहेब, आमच्या ॲडव्होकेट संगारे मॅडम, रेखा खोपकर, आमच्या रेखा मिरजकर आणि आमचे गोलब साहेब आणि सर्व सहकारी माझे या ठिकाणी, शीतल वगैरे सर्व सहकारी या ठिकाणी आम्ही बसतो. आणि बसण्याचा मुख्य उद्देश म्हणजे जे स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जे काम होतं, प्रत्येक गरीबातल्या गरीब माणसाच्या प्रश्नाचं उत्तर देणं, त्यांची समस्या जाणून घेणं, समस्याचं निवारण करणं आणि तोच वसा पूर्ण पुढे आमचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्याचे नेते, हे त्यांनी हे पुढे सर्व चालू ठेवलं. आणि आज त्यांना संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी या ठिकाणी त्यांच्यावर आलेली आहे. आणि मग त्या माध्यमातून आमचे खासदार नरेश म्हस्के असू दे, डॉक्टर श्रीकांत शिंदे असू दे, प्रताप सरनाईक असू दे, अन्य जेवढे नेते आहेत शिवसेनेचे, आमची मीनाक्षी शिंदे महिला आघाडीचे नेते असू दे, या सर्वांच्या माध्यमातून ठाण्यामध्ये आम्हाला ही जबाबदारी दिलेली, जी धर्मवीरांनी जी जबाबदारी या ठिकाणी सोडलेली आहे ती पूर्ण करण्याचं कार्य आमच्याकडे नागरिकांचं दिलेलं आहे. आणि फक्त ठाण्यामध्ये नाही तर आमचे पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गरिबांचं काम कसं होईल आणि युतीचं शासन जे युतीचं सरकार जे आलंय त्या सरकारचा फायदा प्रत्येकाला कसा मिळेल यासाठी प्रत्येक जिल्हाध्यक्ष, प्रत्येक विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख या सर्व पदाधिकाऱ्यांना त्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या तक्रार निवारण करता जनसंवाद बैठक घेण्याचं सूचित केलेलं आहे. आम्हाला या ठिकाणी काम करत असताना असा अनुभव आला की अनुषंगाने हळूहळू सर्व या ठिकाणी जोडत गेले. मध्ये कायद्याचा विषय आला, काही बिल्डरांनी फसवलं तर आमच्या मॅडम त्या ठिकाणी कायद्याचं ॲडव्होकेट आमचं जे सेल आहे शिवसेनेचं त्याच्या माध्यमातून मॅडमनी इथे अंतर्भाव घेतला. असं प्रत्येक जण या ठिकाणी अधिकारी म्हणून अवसरमल साहेबांनी देखील सहभाग द्यायला सुरुवात केली. त्याच्यामुळे ऑन द स्पॉट जवळजवळ 90% नागरिकांचे प्रश्न हे ऑन द स्पॉट या ठिकाणी सॉल्व्ह व्हायला लागले. आणि त्याच्यामुळे आता तर असं झालं की टिटवाळा, नवी मुंबई, अंधेरी, वेगवेगळ्या भागात पनवेल पासून अशा लांब लांबून लोक या ठिकाणी आपली तक्रार घेऊन यायला लागलेले आहेत. आणि नक्कीच दिघे साहेबांचं स्वप्न जे महाराष्ट्राला अपेक्षित आहेत ते एकनाथरावजी शिंदे करत असताना आम्ही देखील त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली हे काम करतो. आपण बघितलं त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत ना. या ठिकाणी सर्व आपापल्या पदाचा व्यवस्थित वापर करून त्यांची कामं
करण्याचा प्रयत्न करतात. आनंद आश्रमामध्ये देखील हे काम करत असताना आम्ही गुरुवारी महानगरपालिकेच्या संदर्भात असलेले विषय जे आहेत ते देखील आम्ही चांगल्या हरिणीने सोडवतो. आणि खास करून ही आमची जी सर्व टीम आहे आनंद आश्रमची तुम्हाला दिसते, ही प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा, समस्याचा पाठपुरावा करतात आणि ते पूर्ण होईपर्यंत आम्ही त्यांना तो पाठपुरावा सोडत नाही. त्याच्यामुळे त्यांना 100% रिझल्ट देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. खऱ्या अर्थाने दिघे साहेबांनी जनता दरबार चालू केला होता, त्याला वाचा फोडण्याचं काम जे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आणि त्यांची जे शिलेदार या आनंद आश्रममध्ये बसतात आणि महानगरपालिकेत बसतात, मग अशोकदादा वैती असतील, मनोजदादा शिंदे असतील आणि पूर्ण आमचे माजी आजी नगरसेवक असतील, यांनी समस्या सेवा समाधान या ज्या हेतूने मी आज माझ्या प्रभागातील अनेक अशी समस्या घेऊन जात आहे. अनेक लोकांना कॉन्ट्रॅक्टर लोकांना कोरोना ब्रेक दिलेला आहे, त्यांना पुन्हा कामावर रुजून घेण्यासाठी आपले शिलेदार काम करत असतात. त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी नगरपालिकेच्या पाण्याचं मीटरचं बिल वाढलेलं आहे, महानगर वितरण वीज वितरण बिलचं मीटर बिल वाढलेलं आहे. अशा अनेक समस्या मी ज्या समस्या घेऊन गेलो त्या समस्या जवळजवळ 70 ते 90% या घरामध्ये आज समस्येचं निवारण झालेलं आहे. ज्योती दीपक विघावे, मी गडचिरोलीहून आली आहे. आमच्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये आमचे 8 जण शहीद झाले. माझ्या मिस्टरांसोबत ब्लास्टिंग केली नक्षलवाद्यांनी, त्यामध्ये आमचे मिस्टर शहीद झाले. तर ते इलेक्शनचे जे बेनिफिट असतो तो बेनिफिट मिळाला नाही, यासाठी मी 2023-24 पासून प्रयत्न करते. म्हणजे ऑफिसमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊनही कुठल्याही प्रकारचे आम्हाला साथ किंवा कोणतंही काही मिळालं नाही. तर मी आज ठाण्यामध्ये ऑफिस आश्रममध्ये आली आहे. तर इथं मला मी लाडकी बहीण म्हणून आली आहे इथे. तर मला माझ्या भावाने साथ द्यावी, बिल देणार हे माझा विश्वास आहे. समाधान म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स दिला त्यांनी कलेक्टरांशी स्वतः बोलले ते आणि त्यांना भेटायला सांगितले, तर काम होईल असं बोलले. आता तुम्हाला समाधान भेटलं आहे आणि तुम्ही आता रिलॅक्स आहात. रिलॅक्स म्हणजे आता भावाचा हात आहे पाठीशी.